हे बघा गट नंबर 65मध्ये कापूस लावलेला आहे। कापसामध्ये अधिक तण झाल्यामुळे आणि मजुरांची संख्या खूप कमी असल्याकारणाने आता एक तर तण काढायचं आहे आणि उत्पन्न घ्यायचं आहे। त्यासाठी हा जुगाड केला। लाडकी बहीण जी शासनाने लागू केली आणि त्याच्यानंतर जे राशन दुकानदार राशन मोफत मिळाले, त्याच्यामुळे मजुरांची संख्या शेतीमध्ये खूप कमी झाली। तर अशा परिस्थितीमध्ये स्वकल्पकतेच्या आधारावर काय करावं म्हणून आम्ही काय केलेलं आहे, आतमधल्या तणाला एक तणनाशक फवारत आहोत। तर त्यासाठी दोन्ही बाजूनी कापसावर तणनाशक म्हणजे तणनाशक उडू नये आणि कापसाला काही हानी होऊ नये म्हणून आम्ही दोन्ही बाजूनी फारी बांधलेली आहे। थोडक्यात सांगतो सारांशरूपी, शिवाजी महाराजाकडं सैन्यबळ कमी होतं, आरमार कमी होतं। अशा वेळेस त्यांनी मुघल शाहीला प्रखरपणे विरोध केला, पण कमी संसाधनाच्या आधारे, कारण त्यांच्याकडे कल्पकता होती। आपण आपल्या घरचे शिवाजी महाराज आहोत असं मी समजतो बरं का। शिवाजी राजेची बरोबरी आपण करू शकत नाहीत, पण प्रत्येक माणूस आपल्या घरचा हिरो असतो, प्रत्येक माणूस आपल्या घरचा एक शिवाजी महाराज असतो असं माझं वैयक्तिक मत आहे। राजे शिवाजींच्या चरणाची बरोबरी आपल्याला येत नाही, तो भाग वेगळा। पण तण काढायचा आहे आणि तणमुक्त शेती करायची आहे, त्यासाठी ही आयडिया आम्ही काढलेली आहे बरं का। पहा, तुम्हाला आवडली तर शेअर करा, लाईक करा, कारण शेतकऱ्याची परिस्थिती खूप खराब आहे, बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची। हे दत्तराव कोंडाळवाडे आहेत, एक चांगले मजूर आहेत, नेहमी माझ्या शेतीला येतात, त्यांचे आभार व्यक्त करतो। आमच्या गोदाबाई आहेत, गोदाबाई बी आमच्या नेहमी कामाला येतात। मजुरांचा सत्कार करावा। आणि विशेष म्हणजे हे ऑगस्ट महिना आहे अण्णाभाऊ साठेचा। अण्णाभाऊ साठेने असं म्हणलं आहे की या ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून मजुरांच्या तळहातावर आहे, त्यांच्या मेहनतीवर आहे। ओके, ठीक आहे, धन्यवाद।